प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकीपद विथ रुपाली पाठकमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज वैशाख कृष्ण प्रतिपदा, देवर्षी नारद जयंती. त्यानिमित्त या परम भगवत भक्ताच्या चरणी त्रिवार वंदन. अनादी काळापासून नामाचे साम्राज्य पसरवण्याचा आणि कीर्तनकाराचा अग्रमान जातो तो देवर्षी नारदांना. यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 5 वर्षाचा एक दासी पुत्र होता. त्याचे वडील वारले होते आणि आई विधवा अशी होते की जेथे कोठे काम मिळायचे, भांडी धुण्याचे, झाडू मारायचे वगैरे ते काम करून घ्यायची. पक्की नोकरी नव्हती. गावात संत आले होते तेव्हा ब्राह्मणांनी त्यांच्या सेवेसाठी त्या दासीला पाठवले. तिचा मुलगा सुद्धा सोबत आला. दासी तर आपल्या कामात लागायची आणि मुलगा सत्संगात बसायचा. विधवेचा तोच अनाथ मुलगा पुढे चालून देवर्षी नारद बनला. भगवान श्रीकृष्ण सुद्धा उठून देवर्षी नारदांचा सत्कार करतात. युधिष्ठिर यांना नमस्कार करतात आणि कधी एखाद्या समस्येच्या समाधानासाठी काय करायचे आहे याचा श्रीकृष्ण विचार करतात तेव्हा नारदजी प्रकट होतात. घ्या, भगवंताला सल्ला देण्याची अक्कल आली कोणाला? दासीपुत्राला. का? कारण ब्रह्मज्ञानाचा सत्संग मिळाला ना. देवर्षी नारद इतके महान बनले की भगवान वेदव्यासजींना मार्गदर्शन देतात. वेदव्यासजींनी विश्वाचा प्रथम अर्षग्रंथ ब्रह्मसूत्र रचला. 1,00,000 श्लोकांचे महाभारत रचले. 18 पुराणे रचली. त्यांना वाटले की अजूनही लोक दुःखी आहेत. त्या महापुरुष स्वतःची चूक शोधतात की माझ्या शास्त्रामध्ये, माझ्या मार्गात कोठे चूक झाली का, असा विचार करून वेदव्यासजींनी चिंतित होते. देवर्षी नारदजी आले आणि म्हणाले, तुमच्या शास्त्रात एकही चूक नाही, परंतु जीवाला जो रस पाहिजे तो देणाऱ्या आत्मा परमात्म्याच्या भगवतीय ज्ञानाचे वर्णन केले नाही, तर जीवाची निरसता मिटणार नाही. तुम्ही शास्त्रामध्ये सांगितले की हे कर्म केल्याने हे फायदे होतात, हे कर्म केल्याने हे फायदे होतील, परंतु त्याची छोटीशी बुद्धी आहे, त्यांना तर लवकर फायदा पाहिजे. जसे लहान मुलाला समजाल की हिरा इतका महाग असतो, सोने चांदीची किंमत इतकी असते, घे बाळा, हे सोने घे, हे चांदी घे, तर तो मुलगा तिकडे लक्ष करेल आणि त्याच्या पुढे चॉकलेट, बिस्किट, लॉलीपॉप वगैरे ठेवाल तर लगेच उचलून घेईल. अशीच आजकालच्या लोकांची दशा आहे. देवर्षी नारदजी पुढे समजवितात की आजकालच्या लोकांची बालिश बुद्धी आहे. लवकर मिळणारा लाभ पाहतात, परंतु परिणामाचा त्यांना पत्ता नसतो. लोकांना परिणाम ठाऊक नसेल तर तुम्ही सूट सवलत द्या आणि धर्मग्रंथांना कितीही त्यांच्यासाठी अनुकूल करा. पठ्ठे काळोख्या रात्रीच धावतील. म्हणून ही काळोखी रात्र त्यांच्यामध्ये तशीच राहील, त्यांना काही फरक पडणार नाही. म्हणूनच देवर्षी नारदजी पुढे समजवतात की आजकालच्या लोकांची बालिश बुद्धी आहे. लवकर मिळणारा लाभ पाहतात, परंतु परिणामाचा त्यांना पत्ता नसतो. लोकांना परिणाम ठाऊक नसेल तर तुम्ही कितीही सूट द्या, सवलत द्या आणि ग्रंथांना कितीही त्यांच्यासाठी अनुकूल करा, ते त्यांची बुद्धी काळोखातच राहील. म्हणूनच काळोख्या रात्रीत प्रकाश करायचा असेल तर श्रीमद भगवतची रचना करा, जेणेकरून भगवंताची रासलीला, भगवंताचे माधुर्य, भगवंतांचे चिंतन, लोण्याची चोरी
वगैरे वगैरे लीलांनी लोकांचे मन भगवंताच्या रसात लागेल आणि नीरस विकार सुटून जातील, जीव रसवान होतील. भगवान वेदव्यासजींनी नारदजींचा आदर सत्कार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार भगवंतांनी ग्रंथ रचला, श्रीमद भागवत. ते भागवत असे आहे. श्रीमद भागवत पुण्य मा आयु आरोग्य पुष्टिमदम, म्हणजे श्रीमद भागवत आयुष्य वाढवते, आरोग्य वाढवते, पुष्टी प्रदान करते. पठनाच्चवनाद वापी सर्व पापे प्रमुच्यते. स्कंद पुराणातील वैष्णव खंडामध्ये मार्गशीर्ष महात्म्यात मध्ये सांगण्यात आले आहे. याचे श्रवण पठन सर्व पापांपासून मुक्त करते, पुण्यवान बनवते. अशा भगवंताची रचना श्री वेदव्यासजींनी कोणाच्या आज्ञेने केली? दासी पुत्र ब्रह्म देवाचे माणूसपुत्र बनलेल्या नारदजींच्या आज्ञेने. तर काहीही झाले तरी कधी आपली हिंमत हरू नका. जात छोटी, वय छोटे, शिक्षण काय असेल, 5 वर्षाच्या मुलाचे त्या काळात पण ब्रह्मज्ञानाचा सत्संग मिळाला आणि छोटी जात, छोटे वय, छोट्या अक्कलेचा या दासी पुत्र पुढे चालून महान देवर्षी नारदच्या रूपात प्रसिद्ध झाले. असे हे देवर्षी नारद होते. त्यांनी एवढेच नाही तर त्यानंतर त्यांची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. पहा, नारद, देवर्षी नारद. नारद या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. नारायण परमात्मा आणि जीवात्मा या दोहोंच्या मध्ये जो तादात्म्य स्थापित करतो, जीवाला ईश्वराची भेट घालून देण्याची जो व्यवस्था करतो, नाळेद्वारे जन्मणाऱ्या जीवाला जन्ममरणाच्या चक्रातून जो मुक्त करतो. नरांना समूहा इति नारम, नरनारीच्या समूहाच्या अंतःकरणात जो नारायण वसला आहे, त्याची भक्ती आणि त्याचा रस जो मिळवून देईल, त्याचे नाव आहे नारद. श्रीमद भागवत महात्म्याच्या प्रथम अध्यायात कथा येते. भक्तीचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना मूर्छित पाहून दयाळू नारदजींना दया आली. भक्तीने आपले दुःख सांगितले. नारदजी म्हणतात, मुली, तू दुःखी होऊ नकोस. मी तुझे दुःख दूर करण्याचा अवश्य प्रयत्न करेन. भक्ती रडत आहे आणि आपल्याला हीच शिकवण देत आहे की जर भक्ती करायची असेल तर ज्ञान आणि वैराग्याला जागृत ठेवा. तुम्ही ज्याची भक्ती आणि वैराग्याला जागृत ठेवाल, तुम्ही ज्याची भक्ती करता त्या परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञानच नसेल तर तुम्ही कोणाची भक्ती कराल? भगवंत काय आहे? आत्मा काय आहे? भक्ती कशी होते? तो परमात्मा आपला आत्मा आहे. तर कसा भेटेल? जगाची उत्पत्ती कशी झाली? बदलणाऱ्या जगालाही जे पाहत आहे ते अबदल तत्व काय आहे असे ज्ञान असले पाहिजे. आणि सुख दुःख व संसाराच्या आसक्ती द्वेषाच्या निवृत्तीसाठी वैराग्य असले पाहिजे. जर जीवनात भक्तीसोबत ज्ञान वैराग्य नसतील तर भक्ती रडत राहील. भक्ती म्हणते, महाराज, माझे अहोभाग्य की तुमची भेट झाली. साधूंना दर्शन लोके सर्व सिद्धी करम परम. या जगी साधूंचे दर्शन समस्त सिद्धीचे परम कारण आहे. पहा, भागवत महात्म्यातील अध्याय क्रमांक 1 मधील श्लोक क्रमांक 79 मध्ये सांगण्यात आले की साधू पुरुषांचे दर्शन, भगवंताची कथा आणि हरिनामाचे संकीर्तन हे कलियुगात पाप, ताप आणि दोषांना निवृत्त करणारे आहेत. दुःख दारिद्र्यता मिटवण्याचे अमोघ साधन आहेत. नारदजी भक्तीच्या पुत्रांना वारंवार वेद ऐकून गीता पाठ करून सजग करतात. परंतु अधूनमधून थोडे जागृत होऊन ते पुन्हा मूर्छित होतात.
नारदजी विचार करतात की मला उपाय सुचत नाही. हे प्रभू, याचे दुःख कसे मिटेल? आकाशवाणी झाली, नारद, तुम्ही उद्योग करा, सफल व्हाल. नारदजी विचार करतात की आकाशवाणीने स्पष्ट केले नाही. उद्योग करावा, पण कोणता उद्योग करावा? नारदजी नगरामध्ये, गल्लीबोळामध्ये, आश्रमामध्ये फिरू लागले की ज्ञान आणि वैराग्याची मूर्छा कशी मिटेल, भक्तीचे दुःख कसे दूर होईल. साधुजन म्हणतात की नारदजी, हे तुम्हाला येत नाही ते आम्ही कसे सांगू शकतो? नारदजी विचार केला की हिचे दुःख तर दूर करायचे आहे. हिमालयात जाऊन तपचार्या करतो, ध्यान करतो. विशालपुरी सनकादी ऋषींनी पाहिले की नारदजी अगदी उदास बसले आहेत आणि लगबगीने जात आहे. त्यांनी विचारले, देवर्षी नारद, तुम्ही तर संत पुरुष आहात, तुम्ही विवळ पुरुषांसारखे कोठे जातात? नारदजी म्हणाले, महाराज, कलियुगाने प्रवेश केला आहे. लोक मंद मतीचे झाले आहेत. मृत्यू येईल, सर्व सोडून जायचे आहे, हे सुद्धा समजत नाही. ब्राह्मण तर धन घेऊन विद्या शिकवत आहेत. कथेचा सार लोभी झाल्यामुळे निघून गेला आणि तीर्थाचा सार पाखंडी लोकांमुळे निघून गेला. तपचर्येचा सार ढोंगी लोकांमुळे निघून गेला. कलियुगाने सर्व निस्सार केले आहे. प्रत्येक यंत्रासारखे कमविणे, खाणे कमविणे करता करता शेवटी कलहप्रिय होऊन मरून जातात. श्रीरंग, कुरुक्षेत्र, पुष्कर, प्रयाग, सेतुबंध वगैरे कित्येक तीर्थक्षेत्री फिरलो. कोठे शांती नाही मिळाली. कोठेच मन भगवंतात लागेल, ध्यानस्थ होईल अशी जागा नाही. फिरता फिरता वृंदावनात आलो. तेथे मी एका तरुणीला रडताना पाहिले. तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य वृद्ध आहे. त्यांच्या सजगतेसाठी मी उद्योग करू इच्छित होतो, पण आकाशवाणीनेही स्पष्ट सांगितले नाही. उपाय जाणण्यासाठी बद्रीवनात तप करायला आलो. महाराज, तुम्ही ज्ञाननेय आहात, कृपा करून त्यांच्या कल्याणाचा उपाय सांगा. सनकादी ऋषी म्हणतात, भगवत कथेने ज्ञान आणि वैराग्य सजग होतील आणि भक्तीचे दुःख दूर होईल. मनुष्याचे दुःख दूर होईल. भगवत कथेने भगवतकार वृत्ती उत्पन्न होते. भगवन नाम कीर्तनाने रक्ताचे कण पावन होतात. भगवत ध्यानाने, भगवत भक्तीने, भगवत भावाने उत्पन्न होतो. देवर्षी, त्या तरुणीचे दुःख दूर करण्यासाठी तुम्ही श्रीमद भागवत कथेचे आयोजन करा. खरे तर नारदजी ब्रह्मदेवाच्या मुखातून भागवतची गोष्ट ऐकली होती, परंतु भागवत सप्ताह श्रवणाचा विधी सनकादी ऋषींनी सांगितला. पहिल्या दिवशी कथा ऐकल्याने हृदय पवित्र होते. दुसऱ्या दिवशी हृदयात काही ना काही आनंद व पुण्य ओसंडू लागते. तिसऱ्या दिवशी आणखी चांगले वाटते, रस वाटू लागतो. जशी कथा ऐकत जाता तसे चित्त पावन होत जाते. देवर्षी नारदजींनी भगवत कथेची सुंदर व्यवस्था केली. जे मान दिल्याविना येऊ शकत नव्हते त्यांना मानाने बोलवण्यात आले आणि जे हरिकथेचे पिपासू होते, ऐकूनच येणारे होते, त्यांना निरोप पाठवण्यात आला. सुंदर मंडपाची व्यवस्था केली आणि श्रीमद भागवत कथा आरंभ केली. ऋषी, मुनी, यती, योगी, तपस्वी आले. गंगा वगैरे नद्या, गंधर्व आणि दानव वगैरे आपले भाग्य बनवण्यासाठी कथा श्रवणाला आले. श्रीमद भागवत पुण्य मा आयु आरोग्य पुष्टिदम पठनाच्च वाद वापी सर्व पाप प्रमुच्यते. हे पावन पुराण श्रीमद भागवत आयुष्य, आरोग्य व पुष्टी देणारे आहे.
याचा पाठ अथवा श्रवण केल्याने मनन चिंतन केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. या भागवताची 4 नावे आहेत. श्रीमद भागवत, परमहंस संहिता, कारण की शुकदेव मुनींसारखे महापुरुष ब्रह्मसुखात अधिक मग्न होण्यासाठी ऐकतात. तिसरं नाव आहे कल्पद्रुम, जी मनोकामना ठेवून श्रवण मनन करल, जी आज ना उद्या नक्कीच पूर्ण होते. भागवत महापुराण. बाकीच्या 17 पुराणांना पुराण म्हणतात, परंतु याला महापुराण म्हटले गेले कारण की यात जागोजागी त्या महान तत्वाचे चिंतन व ज्ञानाच्या गोष्टी विशेष मिळतात. श्रीमद भागवत ऐकल्याने बुद्धीची शुद्धी होते, आसक्ती निवृत्त होते. आणि हे श्रीमद भागवत सप्ताहाची सुरुवात आपल्या देवर्षी नारद मुनींच्या द्वारे करण्यात आली. अशा तऱ्हेने भक्ती माता जी दुःखी होती, वैराग्य आणि विवेक तिच्या पुत्रांना तिने आनंदी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच या कलियुगातील ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवणाने आपल्यातील चित्त शुद्ध होण्यास मदत होते. अशा या महान देवर्षींना कोटी कोटी दंडवंद. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.